नमस्कार विद्यार्थी, आज आपण काय करूया, गुणित प्रतिमा याविषयी माहिती घेऊया। या गुणित प्रतिमेमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल की दोन सपाट आरसे आहेत, ते परस्पर हे काय केले, एक विशिष्ट अँगलने म्हणजे विशिष्ट कोणाने काय केले, त्यांना जोडलेले आहेत। आता काय करूया आपण की तुम्हाला माहिती आहे की सलूनमध्ये गेला किंवा इतर ठिकाणी कुठे तुम्ही गेला तर समोरासमोर आरसे असतील तर एकापेक्षा जास्त प्रतिमा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात। म्हणजे गुणित प्रतिमाचं सूत्रच आहे की 360 भागिले थीटा वजा 1, म्हणजे जेवढं तुम्ही अँगल करता त्या अँगलने काय करा, 360ला भागा आणि त्यातून 1 वजा करा। आता मी काय केलं, या दोन आरशांमध्ये जर 90 अंशाचा कोन तयार केला आणि जर मध्ये मी वस्तू ठेवली तर त्याच्यामध्ये मला काय होईल, 3 प्रतिमा मिळतील। प्रतिमा कशा मिळाल्या, कारण 360 भागिले 90 म्हणजे त्याला भाग टाकला 4 वाजा, म्हणजे त्याच्यातून आपण 1 वजा केली म्हणजे 3 प्रतिमा मिळाल्या। आता समजा मी 60 अंशाचा अँगल केलं, 60 अंशाचा अँगल केल्यानंतर काय आलं की 360 भागिले 60 म्हणजे 6चा भाग लागला आणि 6 वजा 1 म्हणजे आपल्याला 5 प्रतिमा आपल्याला मिळतील। म्हणजे एका वस्तूच्या किती प्रतिमा आपल्याला मिळू शकतील याचा अभ्यास करणं म्हणजेच ही गुणित प्रतिमा आपण त्याला म्हणू शकतो। आणि हे आपल्याला या सूत्रानुसार आपण किती प्रतिमांची संख्या मोजू शकतो, काढू शकतो आणि याच्यामध्ये प्रकाशाचं परावर्तन जे आहे, रिफ्लेक्शन आहे, ते पण याच्यामधून आपण समजून घेऊ शकतो।